एटीएसने राज्यभरात विविध ठिकाणी छापेमारी केली, त्यातच ठाण्यातील कळवा येथून जे आहे रवी वर्माला देखील अटक करण्यात आलं होतं। आज रवी वर्माला पाकिस्तान हेरगर प्रकरणासंदर्भात जे आहे ठाणे कोर्टात चौकशीसाठी हजर करण्यात आलं होतं। नेमका कोर्टात काय युक्तिवाद घडला, माझ्यासोबत बोलण्यासाठी आरोपीचे वकील आहेत। सर, काय सांगाल, गेल्या अर्ध्या तासापासून ठाणे न्यायालयात जो आहे युक्तिवाद सुरू होता, नेमका काय युक्तिवाद घडला? सरकारी वकिलांनी देखील अनेक आरोप केलेले, तर तुम्ही देखील त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे। नोव्हेंबर 2024 पासून हा प्रकार चालू होता। नोव्हेंबर 2024 नंतर ते मे 2025 पर्यंत मी म्हणजे आरोपीने पूर्ण प्रकारे सहकार्य केलेलं आहे या गोष्टींना। आणि पोलिसांना जे तपासात हव्या असणाऱ्या गोष्टी होत्या, माझा मोबाईल होता किंवा डायरी होती, या सर्व गोष्टी मी पोलिसांना सुपूर्द केलेल्या आहेत। म्हणून आता पोलीस कस्टडीची मला कुठलीही गरज नाही, मला ज्युडिशियल कस्टडी होण्यात यावी। सर, कशा प्रकारे जे आहे पोलिसांकडनं सरकारी वकिलांकडनं देखील सांगण्यात आलंय की आरोपीने जे आहे हेरगिरी करत भारतातील काही नकाशे देखील जे आहेत ते पाठवलेले आहेत किंवा काही ट्रान्झॅक्शन देखील झाल्याची जे आहे ते कोर्टात युक्तिवादादरम्यान समोर आलेलं आहे। ऍक्च्युली नकाशा वगैरे असला कुठलाही प्रकार आम्ही म्हणजे आरोपीने पाठवलेला नाहीये आणि त्या संदर्भात कुठलाही पुरावा कोर्टात तरी माझ्या समक्ष दाखल केलेला नाहीये। तर तो आता तपासाचा भाग आहे, पोलीस त्यात तपास करतात आहेत आणि आम्ही तपासाला पूर्ण सहकार्य करत आहोत। सर, फेसबुकद्वारे ही ओळख झाली, कशा प्रकारे हा फेसबुकमध्ये चर्चा झाली, काय दोघांमध्ये जे आहे गोष्टी संवाद साधला जायचा, नेमका काय संवाद होता? सुरुवातीला मी फेसबुकला म्हणजे मी पण इंजिनियर आहे, मला पण असले प्रोजेक्ट बनवायचे आहेत, त्या गोष्टी ते एकमेकांना शेअर करायचे आणि नंतर मग व्हिडिओ कॉल करून ते म्यूट होणं वगैरे आणि ते त्यानंतर स्क्रीन रेकॉर्ड केला गेला। स्क्रीन रेकॉर्ड झाल्यानंतर मग या गोष्टी नंबर मागितला आणि मग तुझा व्हिडिओ व्हायरल करते, असल्या सर्व गोष्टींना तो बळी पडत गेला नंतर। आणि कुठलीही असंवेदनशील गोष्ट त्याने शेअर केलेली नाहीये असं माझं म्हणणं आहे आणि ती कुठली गोष्ट शेअर केली गेलेली आहे। ऍक्च्युली 5 जून पर्यंत जे आहे पोलीस कस्टडी देण्यात आलेले आहे। कशा प्रकारे 5 तारखेला आपली कोर्टात पुन्हा युक्तिवाद असणार आहे आणि 5 जून रोजी बेल मिळेल का? ऍक्च्युली 5 जूनला फक्त पीसी जी आहे ती जेसी मध्ये कन्वर्ट केली जाईल आणि त्यानंतर मग बेल जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करा, त्याला वेळ जाणार आहे। तरुण पिढीला काय आव्हान मेसेज असेल? हल्ली आपण पाहिलं तर सोशल मीडियावर जे आहे मोठ्या प्रमाणात तरुण पिढी पाहायला मिळते, अशा प्रकारे प्रकरण वारंवार समोर घडताना पाहायला मिळतं। कुठल्याही अनोळखी व्यक्तीला त्याची फेसबुकवरती किंवा इंस्टाग्रामवरती आपण रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली गेली नाही पाहिजे आणि त्याच्याशी विनाकारण न बोलता ते अकाउंट त्याने सरळ ब्लॉक केलं पाहिजे। माझं हे तरुणांना पूर्ण आव्हान आहे की त्यांनी 1930 ला लगेच कॉन्टॅक्ट करा जर ते अशा गोष्टींना बळी पडले असणार किंवा त्यांना कुठल्या प्रकारचं ब्लॅकमेल केलं गेलं असेल तर लगेच कॉल करून पोलिसांना कळवण्यात यावं। नक्कीच, त्यामुळे आता येत्या 5 जून रोजी ठाणे न्यायालयात पुढे काय निकाल होईल, हे प्रकरण पुढे काय वळण गेले हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। ठाण्याहून मी प्रेम मोरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे।